आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अनु बेबी, बापरे किती तो पसारा। तयार झालीस? नाही ना, एक सेकंड, हे अडकलंय। थांब थांब, मम्मा आहे ना, थांब। आता ओके? या बाय द वे, हाऊ डू आय लुक ओके? ठीक वाटते हे बघ ना। ओके बेबी, यू आर लुकिंग रॅविशिंग। यू माय प्रिन्सेस डॉल बाय द वे। ऑल थँक्स टू यू फॉर दिस ड्रेस अँड त्या गावच्या आपल्या कॉलेजच्या बाहेर फेकून देण्यासाठी। ओगो माझं बर्थडे, तुला कोणाचीच नजर नको लागू रे। आता उशीर होतोय ना, चला लवकर घाई करा। तुला माहितीये नयनताराला उशीर गेलेला अजिबात चालत नाही, आणि आता तर तुला तिच्या घरची सून व्हायचंय, तर तिला इम्प्रेस करायला लाग आता। चलो 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 चलो, या हे ठीक आहे, सगळं सगळं छान आहे। चल 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 चल। ओके वेट, अगं चल। आता विषय काय? तुझी बायको अन्नपूर्णा देवी करतात काय? दिवसभर माझी नात येणार आहे म्हणून देवासमोर धावा करत बसतात। बेंडोके, तिला माहित नाही याचा काही एक उपयोग होणार नाहीये। तुमचं म्हणजे कसं आहे, अगदी रबने बनाती जोडी। म्हणजे तुझे हातपाय चालत नाहीत आणि तिचं डोकं चालत नाही। आणि खरं सांगू का, इतक्या वर्षांनी त्यांचं परत येणं हे तेवढंच अशक्य आहे जेवढं तू तुझ्या पायावर उभं राहणं। बिचारा तुझा मुलगा आणि तुझी बायको, त्यांना यातलं काही एक माहिती नाहीये। आणि तुला मात्र हे सगळं माहिती आहे, पण तू काहीच करू शकत नाही। आणि समजा आणखीन एक आपण असा सिद्धांत मांडला की तू या आजारपणातनं पूर्णपणे बरा झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिलास, त्या दोघी इथे परत आल्या, पण मी काही तुम्हाला जिवंत सोडणार नाही। आई अगं हो आले, जरा दादाची चौकशी करत होते। तार्या बाय। आजची रात्र सुखाने झोप, कारण मी पार्टीला चाललो। गुड नाईट, बाय। आले काव काव, वय रे बाबा, मिळाल खायला। निंगे, काय चाललंय तुझं? कमळे, पोटात समद्या कावळ्यांची पंचायत बसली बघ, नुसती काव काव सुरू आहे, लय भूक लागली। चल काय खायला मिळतंय का बघूया। तू सकाळ दरनं काय खाल्लेलं नाहीस ना, म्हणून असं होतंय। चल तू पण तर काय खाल्लं नाहीस ग, आणि असं कुठवर बसायचं इथं? मला तर काय बी कळना झालंय, परत तर जायचं कसं? कमळे, घरी फोन करूया काय? निंगे, आपण परत जायला आलोय काय? आपण आता तवाच घरला जायचं जेव्हा आपण आपलं सपान पूर्ण करणार। त्यासाठी अंगात ताकद पाहिजे की नाही? चल काय खायला मिळतंय का बघूया। चल चल। आई काय, कशी दिसतेय मी? हा नाही नाही, तुम्ही काही सांगायची गरजच नाही, तुमच्या चेहऱ्यावरनच कळतंय मला की मी खूप छान दिसते। बरं ऐक रागिणी, आज पार्टीत आहे ना, तू माझ्या सोबत राहू नकोस, माझ्यापासून जराशी लांबच राहा। का? का म्हणजे काय, सगळे विचारतील ही काय बहीण आहे की काय तुमची? तुम्ही जरा जास्तच मेकअप केलायत ग। हो, मेकअप जरा जास्तच झालाय तुमचा। अरे माझ्याकडे बघा ना,
कमी मेकअप आहे, म्हणजे फक्त लिपस्टिक लावलेली आहे. काय माहितीये का, असं ओरिजिनलच तेज आहे म्हणून तसं दिसतंय. मी माझंच कौतुक करून घेते. माझीच दृष्ट लागायची, मला काढून घेतलेली बरी. बरं ऐक ना अनिका बेटा, एक फोटो काढ ना, म्हणजे आपल्याला त्या सोशल मीडियावर OT म्हणून टाकता येईल. आई, ते OOTD असतं, आउटफिट ऑफ द डे. ओके, तेच ते, त्याने काय फरक पडतोय, फोटोच काढायचे आहे ना. इकडे ना अशी. हो, सेल्फी असा. अरे ऋषी, कुठे आहेस तू? किती वाजले? पोचतोय, थोड्या वेळात पोचतोय मी. ए ऐक ना बाबा, तू दुसऱ्याला शोधता शोधता स्वतःच कुठे हरवलं नाही असणार. हे बघ ऋषी, आईने ना मला मगाचपासून 3-4 वेळा विचारून झालंय तुझ्याबद्दल. जे काय खोटी कारणं देता येतील ती सगळी देऊन झालीत. प्लीज ऋषी, तू लवकर ये ना. आता परत विचारलं ना तर मी सांगणार साईबा बरोबर आहे, त्यालाच विचारा काय. हो वहिनी, मी काय केलंय? त्याला वेळेत घेऊन यायची जबाबदारी तुझी होती ना, त्याला एकट्याला जाऊच का दिलं? आपण तो माझं कधी ऐकतो का? एक मिनिट, तुम्ही जरा प्लीज दोघं जण शांत बसा. वहिनी, मी इथे कोणाला तरी शोधतोय. अख्खी मुंबई पालथी घातली पण कुठे काही पत्ता नाहीये. आता अजून कुठे शोधू, आय डोंट नो. हॅलो ऐक ना, शोधावं की परतावं ऐकत सवाल आहे ना. घरी परत ये, हेच उत्तर आहे, लक्षात ठेव. मॅडमना सगळं कळलं ना तर प्रश्न उत्तराला आपण उरणार सुद्धा नाही. लक्षात घे, येते लक्षात. ऋषी, मला सांग नक्की एवढं कोणाला शोधतोयस तू? सांग आता सांग. बरं ठीक आहे, तू जिला कोणाला, वहिनी, आय मीन ज्या व्यक्तीला शोधतोयस ना, त्या व्यक्तीला शोधताना त्या व्यक्तीसारखा विचार कर. तिच्या नजरेतून बघ, तुला नक्की अंदाज येईल ती व्यक्ती आता कुठे असेल. वहिनी, यू आर सिम्पली ग्रेट. यू आर अ डार्लिंग. थँक्यू सो मच. चल बाय बाय बाय. बस आता मस्का. हे बघ, पुढच्या अर्ध्या तासात तू मला इथे परत आलेला हवायस, नाहीतर. चल येतो बाय बाय. कमळीच्या नजरेतून आता कॉलेज सोडून कुठे जाणार कमळी? असं तर झालं नसेल की मी चेक करून गेल्यानंतर तिची ऍडमिशन झाली असेल. मला परत एकदा चेक करायला पाहिजे. गेला तो निघून. आता काय गरज होती त्याला सजेशन द्यायची? तो जर इथे आला नाही ना तर मी तुमचं नाव सांगणार की तुमच्यामुळे लेट होतोय. मी काय केलंय? काय पण काय, दिवसभर तो तुझ्यामुळे बाहेर होता. हा तसं नाही. तो जर अर्धा तासात इथं आला नाही तर मॅडमना सांगणार की तुमच्यामुळे लेट होतोय. नाही, माझं नाव सांगाय. मला माहिती. थांबा. कुठे फिरताय? काय गावाकडून आलाय वाटतं? आणि कुठे फिरताय? नाही, हातात बॅगा दिसत आहेत, म्हणजे मुंबईत काय ठाव ठिकाणं नाही वाटतं. एक काम करा, चला आमच्या सोबत. राहायला घर पण मिळेल आणि खायला पण मिळेल. नाही नको, आम्ही जातो. अगं तायडे, अगं चुकीचं काही समजू नकोस. अगं मी माझ्या केटरिंगच्या कामासाठी 2 माणसं शोधत होतो. तुम्ही दोघी दिसलात, म्हटलं तुम्हाला विचारूया. हे बघ, चुकीचं काय वाटत असेल तर राहू दे, आम्ही दुसरी माणसं बघतो. अरे मुंबई बायका पोरांसाठी सगळ्यात सेफ आहे, काही काळजी करू नका. हा चला, या चला, बसा. या.